नागपूर जिल्ह्यामध्ये भाजप जोमानं कामाला लागलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी। नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोळे सर आपल्यासोबत आहे। किती जागांची तयारी करत आहे नागपूर ग्रामीणमध्ये? 6 जागा आहे, काय सांगा? 6च्या 6 जागा आम्ही लढणार आहे आणि नॅचरली आमचा त्याच्यावर क्लेम आहे। कारण हिंगण्या रामटेकला आम्ही लढलो होतो, उमरेड आम्ही लढलो होतो, कामठी हिंगणा आम्ही जिंकलेलो आहे, रामटेक आम्ही लढलेलो आहे, सावनेर आम्ही लढलो आहे। त्यामुळे 6च्या 6 जागा भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे आणि त्या दृष्टीने आमची जोरात सुरुवात त्या ठिकाणी आहे, तयारी सुरू आहे। महायुतीने मागितल्या जागा म्हणजे आशिष जयस्वाल शिवसेना शिंदे समर्थित आहे रामटेकवरनं, NCPनं मागितले, दादा गटानं काटोल, मग कसं होणार? नाही, महायुती आहे यात कुठेही शंका नाही, पण सेटिंग गेटिंग घ्यावं लागेल। शिंदे सेनाची एकही सीट या ठिकाणी नाही ना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आशिष जयस्वाल जे आहे ते अपक्ष आहे। अधिकृतपणे मी त्यांना 4दा विचारलं की आपण शिंदे गटात गेले का म्हणून। असं जसे भंडाऱ्याचे आमदार शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे, तसं आशिष जयस्वालांनी मला अधिकृत शिंदे गटात प्रवेश केल्याचं माझ्या वाचण्यात नाही, पाहण्यात नाही। त्यामुळे तो ना दुसरा अजितदादाच्या गटाचा नागपूर जिल्ह्यात काय आहे? एक सरपंच नाही, काही नाही। ते आमचे सहकारी आहे, मित्र आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। पण जिथे ज्याची ताकद आहे तिथेच त्यांनी लढावं, जेणेकरून या विधानसभेमध्ये आपली सत्ता आणता येईल। त्यामुळे माझी विनंती आहे, विनाकारण आग्रह करून पुन्हा सत्ता घालवण्यात अर्थ नाही ना। कशा पद्धतीने तयारी करताय विधानसभेची? उमेदवार आहे का ग्रामीणच्या 6 जागेंवर लढण्यासाठी तुमच्याकडे? आमच्याजवळ ग्रामीणच्या 6 जागेवर लढण्यासाठी निवडून येणारे उमेदवार तयार आहे। आमची कालच मिटिंग झाली, आम्ही 1 दिवसाआड मिटिंग झाली। आम्ही प्रत्येक मतदारसंघात 20 ते 25,000 नवीन मतदार नोंदणी वाढवण्याची आमची योजना आखली। आम्ही नवीन फॉर्म छापून दिले, आम्ही काही त्यांना नवीन मशिनरी त्या ठिकाणी ऑनलाईन कसं करता येईल त्याच्यासाठी काल 4 तास बैठक झाली। आमचे निरीक्षक आले होते, त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि आम्ही पहा ना, रामटेक 5,000 फक्त मागे, काटोल 5,000 म्हणजे अर्थात आम्ही ह्या जिंकणाऱ्याच सीट आहे। हिंगणा कामठी ह्या जिंकणाऱ्याच सीट आहे। उमरेडसुद्धा आम्ही जिंकू शकतो, कारण राजूभाऊ आमच्यासोबत आलेले आहे, म्हणजे अर्थात महायुतीमध्ये आहे। त्यामुळे 6ही सीट आम्ही जिंकतो आहे। आमची तयारी जोरात आहे। 1 तारखेपासून 1 जुलै ते 30 जुलैमध्ये पर्यंत आम्ही प्रत्येक मतदारसंघात 25,000 नवीन मतदार नोंदणी करणार आणि प्रत्येक बूथवर आमचा पदाधिकारी जाणार, याचं आमची सुरुवात झालेली आहे। तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की तुम्ही एकही जागा नागपूर ग्रामीणमधली 6 पैकी महायुतीच्या दोन्ही पक्षाला सोडायला तयार नाही। शेवटी निर्णय केंद्रातले आणि राज्यातले नेते करणार आहे, पण माझा थर्ड सेन्स जो सांगतो आहे की या जिल्ह्यात कोणाला महायुतीत काही देण्यालायक नाही। भाजपचा पूर्ण ताकद भाजपची आहे। ही निवडणूक भाजपच्या भरोश्यावर लढलो, 5,33,000 मतं भाजपच्या भरोश्यावर घेतले। दुसऱ्या पक्षाचा सरपंच नाही, नगरपरिषद नाही, कुठं काही नाही। मग जबरदस्तीने अशा प्रकारची मागणी करणं मला वाटते रास्ता नाही आणि असं होणार पण नाही। नेतेसुद्धा मोठ्या मनाने वर निर्णय करतील आणि भाजप 6ही जागा लढतील। कॅमेरामॅन मयूरसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।